असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। आम्ही समजू शकतो की उमेदवार सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि आपण अगदी बिनधास्त, कारण शिवसैनिक असे आहेत की ते किल्ला लढूच शकतात, बिनधास्त किल्ला लढतील ते। फक्त भाई जात आहेत त्यामुळे फार गोंगाट आणि गोंधळ करू नका। या मंचावर उपस्थित खास यवतमाळ पोहरादेवीचा आशीर्वाद घेऊन आलेले आमचे गोरमाटी बंधू आमदार राजेशजी राठोड, ज्यांच्यासाठी ही प्रचार सभा होतीये ते मुंबई दक्षिणचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरविंद भाई सावंत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेजी, सीपीआय, सीपीएम, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तद्वतच आम आदमी पार्टी, या सर्व पक्षांचे सन्माननीय पदाधिकारी, डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे सर्व मान्यवर प्रतिनिधी, अरविंद भाईंच्या प्रेमाखातर अमरावती, नागपूर याही भागातून आलेले शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझं भाषण सुरक्षित पार पडण्यापेक्षा बोलण्यात कुठं चुकते का आणि चुकल्यावर आम्हाला अडकवता येतंय का याच्या फिराकमध्ये असलेले आमचे सगळे पोलीस भाऊ बहीण, आचारसंहितेचा कॅमेरा, सगळेच जण, म्हणजे पंक्तीला प्रपंच कशाला, नाव सगळ्यांची एकदा घ्यायला तर घेऊनच टाकायची आपण। आणि भावांनो आणि बहिणींनो, खरं तर कालचा एपिसोड मी केला आणि कालचा एपिसोड केल्यावर सुपारी बहादरांचे झंगूर मंगूर लटूर पटूर असे तडफडायला लागले एकदम। म्हणजे आपण एखादा ते काय म्हणतात त्याला बेगॉन स्प्रे वगैरे मारतो की नाही, आणि बेगॉन स्प्रे मारल्यावर कसे असे सगळे मच्छर, सगळे ढेकणं विकणं असे बाहेरून वळवळायला लागतात, तडफडायला लागतात, तशी तडफड 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 सुरू झाली एकेकाची। इतकी तडफड सुरू झाली की वाटेल त्या पद्धतीने त्यांनी सुरू केलं, पण मी आता त्याच्यावर बोलणार नाही, कारण आपण कालच सांगितलंय आपल्याला एकदा एपिसोड आपण क्लोज केला की क्लोज करत असतो, आपण पुढे जात असतो। आणि आपण कालच सांगितलेलं आहे, काय सांगितलं आपण, मिस्टर राज यू आर नॉट माय टाईप, अजिबात नाही। राज ठाकरे हे माझं टार्गेट कधीच नव्हतं, नाही, फक्त कधी कधी सुपारी बहादरांना जागा दाखवली पाहिजे म्हणून काल जागा दाखवली, एवढंच काय ते। माझं टार्गेट कोण आहे बरं, माझं टार्गेट आहे यस महाराष्ट्र नाचवणारे देवेंद्र फडणवीस, टार्गेट ते आहे आपलं। त्यामुळे त्या टार्गेटवरती आपण फार ठाम आहोत, फोकस हलू द्यायचा नाही, फोकस ठाम ठेवायचा आहे। भाईंनी आपली भूमिका फार छान पद्धतीने मांडली, भाईंनी अत्यंत स्थानिकचे सगळे मुद्दे अत्यंत जिव्हाळ्याने घेतले, वेगवेगळ्या भागातले मुद्दे त्यांनी सांगितले, अगदी कुलाब्यातल्या आदर्श बिल्डिंग, ज्या आदर्श बिल्डिंगचा घोटाळा झाला आणि त्याच्यानंतरचं जे काही रामायण घडलं त्यावरही भाई बोलले, एकूण काय पद्धतीने भाजपाची कामाची पद्धत आहे यावरही मुनगेकर साहेबांनी प्रकाश टाकला। आणि राजेश भाई मग बी गोरमाटी चोरीच तमार मारी ना एकच, तमार मार गोत्र एकच, का काय तानच घेऊ नका। आता तुम्ही मला फक्त सांगायचं मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, कन्नड कशात बोलायचं तेवढं सांगायचं, मागणी तसा पुरवठा सुरूच, आपण लगे नाद करायचा नाही। राजे हो, लोकसभेची निवडणूक चालू आहे, लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेचे मुद्दे मांडावे लागतील मला। मी काहीही बोलण्याच्या आधी जरा स्पष्ट केलं पाहिजे की 4 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे। 4 टप्प्याच्या मतदानानंतर जी फेफे भाजपाची उडालेली आहे, भाजपा काय पद्धतीने दर दिवसाला आपले स्टेटमेंट बदलतीये ते त्याचं वातावरण तुम्ही बघितलंय। 4 टप्प्यामध्ये जे सळो की पळो करून सोडलंय सगळ्या लोकांनी, कारण ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे। लोक महागाईबद्दल प्रश्न विचारतायत, लोक बेरोजगारीबद्दल प्रश्न विचारतायत, लोक महिला असुरक्षेबद्दल प्रश्न विचारतायत, लोक या देशाच्या सीमा खरंच सुरक्षित आहेत का यावरही बोलत आहेत, पण यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ना मोदी देतात
ना मोदींचे एजंट किंवा मुनीम किंवा काय म्हणता येईल ते म्हणता येईल ते महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीसही उत्तर देत नाहीत. याच्यापैकी कशावरही ते उत्तर देत नाहीत. पण एक गोष्ट फार विशेष आहे बघा, ज्यांनी म्हणजे जे स्वतःच्या 15 जागा लढवत आहेत की नाही ते स्वतःच्या 15 आणि इतर 43 किती होतात 33 सॉरी हा या सगळ्या जागांचा प्रचार ते करतायत. ज्यांच्या 4 जागा आहेत की नाही ते स्वतःच्या 4 आणि इतर 44 अशा जागांचा प्रचार करतायत. आमच्या जानकर दादाला 1 जागा मिळाली, ते स्वतःची 1 आणि बाकीच्यांच्या 47 जागांचा प्रचार करतायत. आणि काही सुपारी बहादर आहेत की ज्याला जागाच नाही ते 48चा प्रचार करताय. म्हणजे लगीन लोकांचं म्हणतात की नाही असं देते. दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाढण्यात त्यांना आनंद मिळतोय, मिळो जा. पण हे सगळे बोलतात काय बघा, हे सगळे काय म्हणतायत, हे सगळे म्हणतात की आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचंय. यांची भाषा आहे कशी, आणि यावेळेला आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे, आणि यावेळेला मोदींना पंतप्रधान करणं अत्यंत गरजेचं आहे. और हमें भाई और बहनों मोदी को. अरे पर कशासाठी रे? ठीक आहे मोदींना पंतप्रधान करायचं म्हणताय तुम्ही, ओके. म्हणजे 2 दिवसापूर्वी इथल्या उमेदवार असणाऱ्या यामिनी जाधव, खरं तर त्यांच्या बाईपणाचा सन्मान आहे माझ्याकडून, कारण मी बाई आहे, त्यामुळे बाई म्हणून एका बाईचा मी सन्मान केला पाहिजे. पण त्या आता उमेदवार आहेत, तर उमेदवार म्हणून त्या 2 दिवसापूर्वी असं म्हणतायत की सॉरी त्याच्या आधीही त्या काय म्हणतायत बघा की त्यांचं जशीही उमेदवारी अर्ज भरला गेला, आय थिंक 11 मेला वगैरे भरला गेला अर्ज, आणि त्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मुलाखत देताना ते असं सांगतायत माध्यमांशी बोलताना की मी फक्त टेक्निकली माझा चेहरा आहे, टेक्निकली मी आहे, पण चेहरा कोण आहे उमेदवारीचा, तर मोदी आहेत असं म्हणतात. कमाल आहे राव. आता एकीकडे आमचं दैवत शिंदे साहेब जिभा झडून गेला यांच्या खोटं बोलून बोलून. मग एक वेळ म्हणावं की बाबा शिंदे साहेबांना पुढे नेण्यासाठी मी उभी राहते वगैरे, पण ते म्हणतायत की टेक्निकली मी आहे, चेहरा मोदींचा आहे, तर प्रश्न मोदीलाच विचारले पाहिजेत. जर तुम्ही टेक्निकली आहात तर प्रश्न, आणि चेहरा खरा मोदीचाच आहे, तर आमचा प्रश्न एवढाच आहे की टेक्निकली बाईला आम्ही काय म्हणून मत द्यायचं बरं? कारण उद्या आमचे कोल्हापूरचे जर प्रश्न असतील तर आम्ही काय दिल्लीला जाऊन प्रश्न मांडणार का? टेक्निकली बाईला कसे प्रश्न विचारायचे आम्ही? कारण बाई स्वतःच सांगतायत की मी फक्त टेक्निकली आहे. मग तुमचे प्रश्न आम्ही का, तुम्हाला आम्ही कसं बोलायचं, कुठं भेटायचं, संपर्क कसा करायचा, काहीतरी त्याचं लॉजिक लागलं पाहिजे. मग चला बाबा जरा मोदींच्या बद्दलच बोलूया की जर मोदी उमेदवार असतील तर मोदींबद्दल बोललं पाहिजे. काय म्हणतायत मोदी? पहिल्यांदा तर मोदींनी हिंदू मुस्लिमचा खेळ खेळला, चिकार खेळ खेळला त्यांनी जमेल तेवढा. आणि तो खेळ एकट्या मोदींनी कुठे खेळला? महाराष्ट्रात राणे असतील, राणा असेल, कंबोज असेल, या सगळ्या लोकांनी मिळून खेळला. वाटेल त्या पद्धतीने ते बोलले. राजे हो, माझं म्हणणं वेगळं आहे. मी काय म्हणते की तुम्ही जेव्हा लाख वेळा सांगताय की मोदींना पंतप्रधान करायचंय, तेव्हा माझा साधा प्रश्न आहे की मला एक कारण सांगा, मला एक अशी 4-5 कारणं सांगा की ज्या कारणामुळे तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे. आणि जर ती तुम्हाला 5 कारणं समाधानकारक सांगता येत नसतील तर मी तुम्हाला 50 कारणं देते आम्हाला मोदी का नकोय याची. मी 50 कारणं द्यायला तयार आहे की का नको आहेत आम्हाला मोदी. आम्हाला मोदी नको आहेत कारण इथं बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड नावाची गोष्ट. पण मी पण काय बोलते, मोदीजींना डेमोग्राफिक डिव्हिडंड काय कळणार आहे बिचारांना. एकतर एंटायर पॉलिटिकलची डिग्री त्यांची, आणि डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल मी बोलतेय, लोकसंख्येकी लाभांशाबद्दल. लोकसंख्येकी लाभांश कशाचा असतो? ज्या देशाची लोकसंख्या ही अत्यंत उन्नत गटातली असते, ज्या देशाची लोकसंख्या ही कमालीची प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन असते, त्याला आपण त्याचा डेमोग्राफिक डिव्हिडंड घ्यायचा असतो. हे कुणीतरी त्यांना 2019ला गणित सांगितलं होतं. त्यामुळे 2019ला आणि 14ला पण त्यांनी फार मोठी भाषणं केली होती. जरा डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय ते समजून घ्या दादा हो. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय असतं बघा. एक अ कुटुंब आहे, एक ब कुटुंब आहे. कुठल्याही देशामध्ये लोकसंख्या प्रचंड असणे हा त्या देशाचा प्रॉब्लेम नसतो, कधीच नसतो. लोकसंख्या जास्त असणे हा प्रॉब्लेम असता. तर आज घडीला जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या चायनाची, पण चायना आर्थिक महासत्ता आहे. प्रॉब्लेम लोकसंख्येचा नाही. मग प्रॉब्लेम काय असतो समजून घ्या की एक अ कुटुंब आहे, एक ब कुटुंब आहे. अ कुटुंबात 10, ब कुटुंबात 10. समजा
कुटुंबातल्या 10 पैकी 2 माणसं जी आहेत, ही 2 माणसं 25 ते 45 वयोगटातली आहेत. 6 ही अगदी लहान बाळं आहेत. 4 लहान बाळं वाटल्यास धरा आणि वरचे जे 4 आहेत ते वृद्ध आहेत. कमावणारे फक्त एकच जण आहे आणि एक गृहिणी घरात आहे. 10 पैकी ही अवस्था आहे. इकडे 10 लोक आहेत. 10 पैकी वर 45 वयोगटाच्या वर फक्त एकच माणूस आहे. 5 जण 25 ते 45 मध्ये आहेत आणि 5च्या 5 जण कमवतात आणि 4 छोटी बाळं आहेत. आर्थिक अवस्था कोणाची चांगली असेल? यांची आर्थिक अवस्था खालावली असेल आणि यांची आर्थिक अवस्था अतिशय चांगली असेल, कारण इथे कमावणारे लोक जास्त आहेत आणि 25 ते 45 ची पॉप्युलेशन जास्त आहे. राजे हो, सध्या भारत हा तरुणांचा देश आहे. सध्या भारतात 25 ते 45 ची पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे आणि त्या पॉप्युलेशनचा फायदा जर घ्यायचा असेल तर ही प्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन आहे. याला उत्पादक लोकसंख्या म्हणतात. आणि ही उत्पादक लोकसंख्येचा फायदा कधी घेता येऊ शकतो? जर या उत्पादक लोकसंख्येला तुम्ही काही टास्क दिले, त्यांना वेळेवर नोकऱ्या उद्योगधंदे मिळाले तर ते अजून या देशासाठी उत्पन्न करतील. हेच डोक्यात ठेवून हा मुद्दा कुणीतरी मोदींना सांगितला होता. म्हणून 2014 आणि 19 मोदींनी असं म्हटलं होतं, भाई और बहनों, मैं आपको विश्वास दिलाता हूं कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. ते हेच गणित होतं की 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार. मग काय झालं? पुन्हा मिळाला. स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाचं काय झालं? मिळालं. यावर सुपारी बहादरांनी प्रश्न विचारला का? नाही विचारला. स्टार्टअप मन की बात मध्ये ते सांगत होते, मैं मन की बात कर रहा हूं और मैं बताऊंगा कि स्टार्टअप इंडिया और मेक इन इंडिया पर कहा है? स्टार्टअप आणि मेक इन इंडियाच्या नावाखाली जर आम्ही काही उभं करायचं म्हटलं आणि आमची तरुण पोरं जर बँकेत गेली तर बँक फायनान्स देते का दादा? बँक काय म्हणते आपल्याला? तारण ठेवायला काय आहे सांगा, गॅरंटी काय आहे तुमची सांगा, गॅरंटी सांगा. तर ते म्हणतात मोदी की गॅरंटी. हे असंच आहे बरं का, जसं येड्यात काढणं, जसं यामिनी जाधव म्हणतात ना टेक्निकल चेहरा, तसंच तिकडं मोदी की गॅरंटी. अरे गॅरंटी काय आहे बँकेत द्यायला? तर बँकेत तारणच द्यायला नाहीये. मग तारण नसेल तर आम्हाला कसे पैसे मिळतील? आणि जर आमच्याकडे तारण ठेवायला काही असतं तर आम्ही तुम्हाला कशाला लोणी लावायला आलो असतो? तारण नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो होतो ना. नाही मिळालं. गेल्या 10 वर्षामध्ये कुठलीही नोकर भरती झाली नाही. पोलिसांची किल्लत आहे, पोलिसांची संख्या कमी आहे. असणारा जो पोलीस फौजफाटा आहे त्यांच्यावरचा ताण प्रचंड आहे. कित्येक असे पोलीस स्टेशन आहेत की ज्या पोलीस स्टेशन मध्ये जर आम्ही फोन केला आणि म्हटलं अहो दादा लक्ष द्या की, तर पीआय म्हणतो काय ताई समजून घ्या की तुम्ही, अहो पोलीस स्टेशन आहे पण माझ्याकडे स्टाफ किती आहे बघा. अहो ताई वायरलेसला माणूस नाहीये माझ्याकडे. एक लेडी कॉन्स्टेबल, तिला कधी वायरलेसला बसवतोय, एखादी केस आली एखाद्या महिलेची तर तीच आमची लेडी कॉन्स्टेबल जाते. आम्ही कसं जगायचं ताई? पोलिसांचं म्हणणं अगदी खरं आहे. ताण प्रचंड आहे. मग पोलीस भरती का केली नाही? करायची होती. शिक्षक भरती का केली नाही तुम्ही? गेल्या 10 वर्षामध्ये सीईटी झाली की टीईटी, टीईटी झाली की सीईटी, नुसत्या परीक्षात परीक्षा, याच्यामध्ये पोरं आमची यजबार झाली. यजबार झालेल्या पोरांचं काय करायचं? हे नुकसान कुणी केलं? तर योजना बनवणाऱ्यांनी केलं. का आम्हाला ती नोकरी दिली नाही तुम्ही? समाज कल्याणची किती भरती निघाली, कृषी सेवकाची किती भरती निघाली, आणि अक्षरशः देशाच्या सीमेवर लढणारे जे आमचे लोक आहेत त्यांचा काय मान राखला मोदींनी की त्यांना 4 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट देत. कधी वीर जवानांचं कॉन्ट्रॅक्ट काढावं? वीर जवानांना 4 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर भरती दिली अग्निवीराची. अग्निवीर म्हणून त्यांचा अपमान केला गेला. हे मोदी, जे मोदी म्हणतात की आपकी बार 400 पार, अरे कसं कळलं तुम्हाला 400 पार? पुलवामा मध्ये आलेला 400 किलो आरडीएक्स तुम्हाला कळला नाही. पुलवामा मध्ये आलेला 400 किलो आरडीएक्स तुम्ही तिथं बघू शकला नाहीत. तुमच्या गलिच्छ राजकारणामुळे या देशाचे सपूत आम्ही गमावलेले आहेत. मोदीजी, ते बळी तुम्ही घेतलेले आहेत, तुम्हाला त्याचं पाप लागणार आहे. यावर काही बोललं जात नाही, यावर चकार शब्द काढला जात नाही की काय झालं पुढे त्याचं. बरं आपण काय म्हणतोय की आमच्या पोरांना तुम्ही नोकऱ्या दिल्या नाही तर उद्योगधंदे तरी द्या. कारण
According to Indian Constitution, Chapter 4, Article 44, as per our directive principle, states should be take care of each and every bread and butter. मुनगेकर सर बरोबर आहे का? मुनगेकर सर बी गेले. भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण 4 मध्ये मार्गदर्शक तत्वात सांगितले आहे की राज्याने प्रत्येकाच्या रोजीरोटीची काळजी घेतली पाहिजे. जो शिकलेला आहे त्याला नोकरी द्या, ज्याला नोकरी नाही त्याला उद्योगधंद्याचं भांडवल द्या, ज्याला उद्योगधंद्याचं भांडवल नाही त्याला रोजगार हमीचं काम द्या, ज्याला रोजगार हमीचं काम मिळत नाही त्याला बेरोजगारीचा भत्ता द्या, पण राज्यात कोणी उपाशी नाही मेला पाहिजे. काय म्हणतायत मोदीजी? विश्वगुरु आहे. कसा असा असतो विश्वगुरु? बरं कसा विश्वगुरु आहे हा? अरे विश्वगुरु कधी होतील मोदीजी? मोदीजी जेव्हा या देशातली लोकसंख्या अत्यंत स्किलफुल होईल आणि या देशातल्या लोकसंख्येला डोळ्यासमोर ठेवून अख्ख्या जगाचं मार्केट खुलं होईल आणि या देशातली लोकसंख्या, या देशातले 80% तरुण जेव्हा नोकर भरतीच्या रांगांमध्ये उभे असतील की आम्हाला नोकऱ्या मिळत आहेत, 80% लोकांना जेव्हा इथल्या तरुणांना नोकऱ्या मिळतील ना आणि ते स्वतःच्या पायावर उभे राहतील तेव्हा ते विश्वगुरु म्हणायला काबिल असतील. पण 80% जनता राशनवर जर अवलंबून असेल तर कसे तुम्ही विश्वगुरु? कोणत्या अँगलने तुम्ही विश्वगुरु होताय? बरं विश्वगुरुचं काय सांगायचं? त्यांचे भक्तुल्य देवेंद्र फडणवीसांपासून ते अगदी कुरेशीच नाव येतं यार, ते आशिष कुरेशी नाही, ते शेलार आहे वाटतं. हा, तर आशिष शेलार असेल, ते प्रवीण दरेकर असेल, ते काय एकनाथ शिंदे असतील, ते शंभूराजे देसाई, लय बोलघेवडे लोक, हे सगळे बोलघेवडे काय सांगतात? उद्धव ठाकरेंनी फेसबुकवरून राज्य केले. हो केले. अरे दादा कॉप्या करून पास झालात का रे? अरे उद्धव साहेब ज्या काळात मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये कोरोना चालू होता आणि कोरोनाची पहिली अट होती की लोकांचा संपर्क टाळायचा आहे, शक्य तेवढं आयसोलेशन आणि क्वारंटाईन मध्ये काम करायचं आहे. पण एवढं क्वारंटाईन मध्ये काम करता नाही उद्धव साहेबांच्या काळात भाजप शासित राज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये प्रेत नदीवर तरंगत होती, गुजरातमध्ये प्रेत रस्त्यावर जाळली जात होती. पण या महाराष्ट्रात मात्र एकाही प्रेताची अवहेलना विटंबना झाली नाही. कुठल्याही जाती धर्माची प्रेत असतील त्यांना त्या त्या जात धर्माच्या इतमामात त्यांचे संस्कार झाले होते. विसरलात तुम्ही? आणि उद्धव साहेबांच्या बद्दल बोलताना खुद के गिरेबान में झांक के देखो मिस्टर फडणवीस और पूछो कभी अपने आलम पनाह से, अपने सेठ से कि सेठ जी अगर तुम इतने बड़े विश्वगुरु हो और 56 इंच का तुम्हारा सीना है तो 56 इंच का सीना वाला विश्वगुरु पत्रकारों से क्यों डरता है? 56 इंच का सीना वाला मोदी जी क्यों एक भी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं ले पाता है? आता 3 टप्प्यातल्या मतदानात हल्लेले मोदी एका एका पत्रकाराला कोपच्यात घेऊन इंटरव्ह्यू देत आहेत, कंट्रोल्ड वातावरणात. हिम्मत नाहीये सगळ्या पत्रकारांना सामोरे जायची. अरे ज्या पद्धतीने सन्माननीय राहुल गांधीजी असतील किंवा सन्मान्य उद्धव साहेब शेकडो पत्रकारांना सामोरे जातात, आहे का तुमची छाती, तुमची हिम्मत? देवेंद्र फडणवीस चॅलेंज आहे तुम्हाला. फक्त पाच पत्रकार परिषदा मला सांगा की ज्या 5 पत्रकार परिषदांमध्ये नरेंद्र मोदी यांनी ठामपणे शेकडो पत्रकारांना सामोरे गेलेले आहेत. हिम्मत नाही तुमची. कसला विश्वगुरु देवेंद्र फडणवीस? कसला विश्वगुरु आहे हा? इंटरव्ह्यू कुणाला देतात हे सांगणार नव्हत्या. काल कुणीतरी राऊत साहेबांच्या इंटरव्ह्यूवर बोलत होता. कोण होता तो बोलघेवडा? शंभूराजे देसाई. अरे विचारा की प्रश्न एकदा विश्वगुरुला. इंटरव्ह्यू कोण घेणार? अक्षय कुमार. और विश्वगुरु को कितना बड़ा कठिन सवाल, यूपीएससी से भी ज्यादा कठिन सवाल पूछा जाता है. मोदी जी आप आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो? कितना कठीण सवाल आहे भैया. एवढा मायचर मी एवढा यूपीएससीचा अभ्यास केला पण एवढा अवघड प्रश्न मला भी विचारला नाही हो कुणी. आम काट कर खाते हो कि चूस कर खाते हो? हा विश्वगुरु. कशामुळे विश्वगुरु? G20. अरे G20 ला एक अध्यक्ष नसतो रे दादा हो.
G20ला एक अध्यक्ष नसतो आणि G20 म्हणजे काय जगातली सगळ्यात मोठी संघटना नाही. G20 पेक्षा मोठ्या मोठ्या संघटना जगात होऊन गेलेल्या आहेत. सेटो आहे, सेंटो आहे, नाटो आहे, सार्क आहे, ब्रिक्स आहे, युनेस्को आहे, युनो आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, G18 आहे, कितीतरी परिषदा आहेत. आणि एवढ्या सगळ्या याची अध्यक्षपद आधी भारतानं भूषवली आहेत. फक्त फरक एवढा की त्यांनी ऍडव्हर्टाईज केली नाही. हा बिचारा ऍडव्हर्टाईजचा बादशाह निघाला. एक नंबर राजा बाबू, खडाखट कपडे घालून. काय करायचं ना. अरे या देशाचं एवढं मोठं नशीब आहे की या देशाला इंदिरा गांधी सारख्या एक पंतप्रधान लाभल्या होत्या ज्यांनी नुसतं अध्यक्षपद भूषवलं नव्हतं तर जगाच्या पटलावर 1971ला एक अख्खा देश निर्माण केला होता. तुम्ही सांगताय विश्वगुरु माईचंद देवेंद्रजी, अक्षय कुमारची एक प्रेस घेतली की नाही, रवीश कुमारला एक इंटरव्ह्यू द्या म्हणा, एक इंटरव्ह्यू रवीश कुमारला द्या. मानलं तुम्हाला. रवीश कुमारला द्यायची हिंमत नाही का? चला द्या सोडून. चला बाबा रवीश कुमारला नका देऊ तुम्ही. मी इंटरव्ह्यू घ्यायला तयार आहे. देता का? द्या. मी तुम्हाला सांगते. कारण देवेंद्रजींना याच्या आधी सांगितलं की ग्रह खातं आजपर्यंतचा सगळ्यात नापास गृहमंत्री कोण असेल तर महाराष्ट्राला लाभलेला सगळ्यात नापास गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्रजी यात हे कुलाबा पोर्ट बिर्ट सगळं जवळ आहे. हजारो कोटीचं ड्रग्ज सापडलं. काय केलं तुम्ही त्याचं? 8 महिन्यापासून सुषमा अंधारे ड्रग्ज साठी लढतीये. 8 महिन्यापासून नेक्सस बाहेर येणार होता. कुठला नेक्सस बाहेर काढला तुम्ही? आमची तरणी बाण लेकरं ज्यांना नोकऱ्या नाही, ज्यांना उद्योगधंदे नाही, फ्रस्ट्रेट झालेली आमची लेकरं नाक्यावर थांबलेली, अर्धी रात्र जागायला लागलेली, ही लेकरं जर व्यसनाधीन झाली तर त्याला जबाबदार कोण? देवेंद्रजी. का नको आहात तुम्ही? म्हणून नको आहात. इथला बेरोजगारीचा लोंढा तुम्ही थांबवू शकत नाहीत म्हणून तुम्ही नको आहात. देवेंद्रजी तुम्हाला मागेही सांगितलं होतं ग्रह खातं कसं चालवायचं. मी तुम्हाला चालवून दाखवते बघा कधी. राजे हो, का मला नको आहे ही भाजप? का सत्ता उलथून टाकायची आहे? एक अरविंद भाईंना निवडून द्यायचं म्हणून नाही, एक अरविंद भाईंना खासदार करायचा म्हणून नाही. त्यांचा जो 400 पारचा घमंड आहे तो तर तोडायचा आहे. पण संविधान बदलासाठी जे ते 272च्या पुढचा कोरम करू पाहतायत तो कोरम आम्हाला तोडून काढायचा आहे. कारण या देशाचं संविधान वाचवायचं असेल तर त्यांना 272ची घोडदौड करण्यापासून रोखणे हा सगळ्यात मोठा पर्याय आहे. म्हणून आम्हाला ही निवडणूक गरजेची आहे. ही निवडणूक का गरजेची आहे? महिलांची सुरक्षितताच नाही. काय महिलांची परिस्थिती? बिल्किस बानोचं काय केलं तुम्ही? बिल्किस बानोच्या आरोपीला तुम्ही मिठाया भरवता. पापा वॉर रुकवा दी. पापा ने वॉर रुकवा दी. अगर पापा तुम्हारा वॉर रुकवा सकता है तो मणिपुर का दंगा क्यों नहीं रुकवा सकता है? अगर तुम्हारा पापा इतना ताकतवर है और वॉर रुकवा सकता है तो इस भारत की महंगाई को क्यों नहीं रुकवा रहा है? जाहिरात करता, चमकोगिरी करता नुसती. आम्हाला तुम्ही नको आहात. भाजपवाल्यांनो तुम्हाला मत का द्यायचं नाहीये आणि आम्हाला अरविंद सावंतांच्या रूपातनं महाविकास आघाडीचा एक शिलेदार का पाठवायचा आहे? त्याचं कारण आहे की बेरोजगारी विरोधातली मशाल आम्हाला पेटवायची आहे. महिला सुरक्षेच्या विरोधातली मशाल आम्हाला पेटवायची आहे. काय म्हणालात तुम्ही की भक्तुल्यांकडे तर उत्तरच नाही की अरे बाबा कशासाठी करायचं पंतप्रधान? तर भक्तुल्य काय होतात? मुसलमान परेशान हो रहा है. काय का परेशान हो रहा है मुसलमान? काय को परेशान होता मुसलमान? अरे कुछ ऐसा है क्या? ऐसा है कुछ कि अगर मुसलमान को 1200 रुपए का गैस सिलेंडर मिला तो हिंदू क्या 200 रुपए भी मिलता है? मुसलमान अगर तुअर की दाल 200 रुपए किलो से खरीदता तो हिंदू क्या 20 रुपए किलो से खरीदता? मुसलमान के बच्चे को अगर 3-4 लाख रुपए स्कूल में एडमिशन के लिए बच्चे को लगते तो हिंदू के बच्चे को क्या तुम फ्री में एडमिशन देते? अरे हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, सिंधी असेल, सगळ्यांनाच महागाईची झळ लागते. धर्माचं राजकारण तुम्ही करताय, तुम्ही विष पसरवताय म्हणून तुम्ही नको आहात. जातीवाद आणि धर्मवादाच्या विरोधात मशाल पेटवायची आहे. ते आमच्यासाठी गरजेचं आहे. का आम्हाला मशाल पेटवायची आहे? काय म्हणाली होती भाजपा? काय म्हणले होते ते? भ्रष्टाचार को खत्म करना है. भ्रष्टाचार के खिलाफ हमारी लड़ाई है. तुमची लढाई भ्रष्टाचाराच्या खिलाफ.
मग काय केलं तुम्ही सगळ्या भ्रष्टाचारांचं? काय केलं? जेवढं, अरे जर सगळं घर स्वच्छ करायचं असेल तर सगळ्या घरातला कचरा एकत्र करावा लागतो आणि एका डस्टबिन मध्ये ठेवावा लागतो. जर तुम्ही आता महाराष्ट्रात भ्रष्टाचार निर्मूलन केलं असेल तर तो जे सगळ्या भ्रष्टाचारांचा जो कचरा एकत्रित केला तो कोणत्या डस्टबिन मध्ये टाकला? भाजप नावाच्या डस्टबिन मध्ये. भाजपाची डस्टबिन झाली, भाजपाची कचऱ्याची टोपली झाली. अख्खा महाराष्ट्रातला कचरा तुम्ही भाजपमध्ये घेतला. तुम्ही आम्हाला शानपण सांगता भ्रष्टाचाराच्या विरोधात तुमची लढाई. आणि मोदीची कसली गॅरंटी है? मोदी की कोई गॅरंटी? अरे यार, अहो इथं माणसाची घडीची गॅरंटी नाही. त्या दिवशी मी हेलिकॉप्टर मध्ये बसणार होते. मी म्हणलं की आता मी पोहोचते ताई. सुप्रियाताईंना म्हणलं ताई तिकडे येते. सुप्रियाताईंच्या एका माणसाने सांगितलं नाश्ता करणार का? नाश्ता गाडीत घेऊन थांबतो. आलेच म्हटलं 20 मिनिटांमध्ये. काय झालं? 1.5 मिनिटाला 50 मीटरच्या अंतरावर हेलिकॉप्टर क्रॅश झालं. कसली माणसाची गॅरंटी हो? माणूस सहज बोलता बोलता चलत चलत गेला, हॅलो, धडकलो, मेलो. कसली गॅरंटी असती त्याच्यामध्ये? आणि जर एवढी मोदींना गॅरंटी असेल आणि फडणवीसांना वाटतं की मोदी की बड़ी गॅरंटी है, अगर मोदी की इतनी गारंटी है तो फिर हमारे वो 40 गद्दार काय को लेके गए तुम? गारंटी थी ना तुमको भाई, उससे भी तुमको गारंटी नहीं मिली तो अजित दादा के भी तुम लेके गए उधर, उससे भी तुमको गारंटी नहीं मिली तो जिसकी खुद की कोई गारंटी नहीं उसके फैमिली को गारंटी उसको भी लेके गए, और उसके इंजन के चलने की गारंटी नहीं उसको भी तुम लेके गए. है का नाही? शेले तयार ठेवा रे, शेले तयार ठेवा शेवटाला. काय की गॅरंटी रे तुम्हारी? बोले मोदी की गारंटी है, मोदी की गारंटी है. कैसी गारंटी? अगर मोदी की कुछ गारंटी होगी तो इतनी ही गारंटी है, जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी उसकी भाजप में भागीदारी, सत्ता में भागीदारी. यही मोदी की गारंटी है कि जितना बड़ा भ्रष्टाचारी उतनी बड़ी सत्ता में भागीदारी. तुम्ही विचार करा राजे हो, तुम्ही विचार करा. प्रफुल्ल पटेल आज त्यांनी झिरो टोपच घातला. प्रफुल्ल पटेल जिरे टोप म्हणजे तुम्हाला तुमच्या बापाची जागीर वाटते काय? तुम्ही काय थेरा करायची ते करा, पण जिरे टोप हा आमच्या छत्रपती शिवरायांचा मुकुट आहे. या महाराष्ट्राची अस्मिता आहे, आमची शान आहे. आमच्या छत्रपती शिवरायांचा जिरटोप घालायची लायकी अजून कुणातही पैदा झालेली नाही. नालायक लोकांना जिरटोप घालायचे नाही. तुम्ही आमच्या भावना दुखावता, तुम्ही आमच्या भावनांशी खेळता. छत्रपती शिवरायांबद्दल असणाऱ्या ज्या आमच्या भावना आहेत त्या भावना पायदळी तुडवता. बाबासाहेबांच्या बद्दल असणाऱ्या आमच्या भावना चंद्रकांत पाटलाने पायदळी तुडवल्या. क्रांतिबा ज्योतिबा फुलेंबद्दल असणाऱ्या आमच्या भावना भगतसिंग कोश्यारीने पायदळी तुडवल्या. महापुरुषांचा अपमान केला. काय केलं फडणवीस तुम्ही? त्यांचं साधा निंदाव्यंजक ठराव तुम्ही पारित करू शकला नाही सभागृहात. तुम्हाला महापुरुषांवर बोलायचा अधिकार नाही. गॅरंटीची भाषा करता. प्रफुल्ल पटेलचा 140 कोटीचा विमान नागरी उड्डाणचा घोटाळा. काय म्हणले ते? अच्छा पटेल भाई आपकी कितने? अच्छा 140 करोड़. आओ आओ साइड में बैठो, आओ कोई बात नहीं. अशोक राव तुम्हारा कितना? नहीं भाई वो उतना खाली गुलाबी की बिल्डिंग. अरे इतना छोटा है, ठीक है फिर एक राज्यसभा लेके जाओ, कोई बात नहीं. यामिनी जाधव तुम्हारा कितना? कुछ नहीं, 40 प्रॉपर्टी लीक, 40 ही प्रॉपर्टी सील हुई है. और आपको तो पता है, बाकी सब किरीट जी को भी पता है. वैसे किरीट जी को भाई बोल सकती थी, लेकिन अभी इतनी सीढ़ी निकली है कि भाई बोलने में शर्म आती है. क्या बोले कितना बोले? मग दादा, अजित दादा आपका क्या? छोटा मुंह बड़ी बात. अपनी ही मुंह से क्या तारीफें गिनवाऊं जी हुजूर. कहते हैं लोग कि बंदे ने 70,000 करोड़ का. अरे वाह, 70,000 करोड़, आओ तुमको डीसीएम बनाता हूं. ये मोदी की गारंटी है. ही गॅरंटी आहे तुमची.
की भ्रष्टाचारांना तुम्ही भ्रष्टाचारी, सत्तेत भागीदारी, आणि आम्ही गोरगरीब कष्टकरी, आम्ही सगळे उपाशी मरी. आमचा विचार नाहीये तुमच्याकडे. जीएसटी भरून भरून आमचं कंबरडं मोडतंय. टोल टॅक्स, वीज बिल भरून आमचं कंबरडं मोडतंय. सगळ्या प्रकारचे कर आम्ही भरतोय. त्याच्यावरती तुम्ही काही गॅरंटी देत नाही आम्हाला. त्याच्यावर प्रचारात एक मुद्दा तुम्ही बोलत नाही. काय बोलले होते किरीट सोमय्याने 8 एप्रिल 2022 यशवंत जाधवच्या 40 प्रॉपर्टी इन्कम टॅक्सने जप्त केल्या होत्या. धाड पडली त्यावेळेला. धाड पडल्यानंतर काय केलं? इन्कम टॅक्सने सांगितलं की यामिनी जाधवचं पद रद्द करा. का रद्द करा? तर म्हणाले की त्यांच्यावरती 1 करोड रुपयाचं जे कर्ज घेतलेलं त्यांनी दाखवलंय ते कर्ज नाहीये. केस काय होती? कोलकात्यामध्ये एक प्रधान डीलर्स नावाची कंपनी होती. कोलकात्याच्या त्या प्रधान डीलर्स कंपनीकडून यांनी 1 करोड उसने घेतले आहेत असं दाखवलं. पण इन्कम टॅक्सने जे इन्व्हेस्टिगेशन केलं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये असं आलं की कोलकात्यातली जी प्रधान डीलर्स नावाची कंपनी आहे, ऍक्च्युअली ती कंपनी एक डाटा ऑपरेटर चालवतो ज्याचं नाव उदय महावर आहे. उदय महावरने ती कंपनी चालवायला घेतली. उदय महावर असं सांगतो ताब्यात घेतल्यावर इन्कम टॅक्सला रायटिंग मध्ये तो काय सांगतोय की आमच्याकडे काही असे कुठले शेअर वेअर नव्हते. हे सगळे पैसे यशवंत जाधवांचेच आहेत. त्यांनी त्यांचेच पैसे जमा केले, परत घेतले. फक्त दाखवताना त्याचं कर्ज दाखवलं. कोण बोलतंय? इन्कम टॅक्स. यामिनी जाधव मला चॅलेंज करायचं नाही, नाहीतर उद्या पेपर घेऊन येईल असे उधळून टाकेन मी. नाद करायचा नाही माझा. मी पुराव्याशिवाय बोलत नाही कधी. काय सांगितलं तुम्ही? मग म्हणाले किरीट होतं ना, किरीट सोमय्या काय म्हणाला? त्या कल्लेतला एक लाल लंगाची दायली सापडली. त्या लाल लंगाच्या दायलीमध्ये अशी एक नोंद आहे की 50 लाखाचं घड्याळ मातोश्रीला दिलं आणि 2 करोड रुपये पण त्यांना दिले. हाच किरीट सोमय्या मठाला मुंबई तकला इंटरव्ह्यू देताना आमचा अत्यंत दिलेर पत्रकार भाऊ अभिजित कारंडे काय म्हटलं? मला काय मातोश्रीवर अलग करायला लागते. देवेंद्र फडणवीसने सांगितलं म्हणूनच केलं. म्हणला की नाही? आपण एक पण मनाचं वाक्य बोलत नाही. सुषमा अंधारे काहीही मनाचं सांगत नाही. पोलीस हो, आचारसंहितेवाले हो, आर पार व्हिडिओ रेकॉर्ड करा. आपण लाख वेळा सांगते, रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख, साडी, भाषा मराठी, सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनी चित्र मुद्रित करावे. दादा, ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे. काहीही करावे पण तिचे भाषण ध्वनी चित्र मुद्रित करावे. वाटताय सुषमा अंधारेचा. ये डर होना चाहिए, ये डर होना चाहिए. राजे हो, त्यांनी सांगितलं की आम्ही एवढे पैसे दिले का तुम्ही मातोश्रीला? तर तुम्ही सांगताय की नाही बाबा, मला तर ते आरोप करायला सांगितले होते मातोश्रीवर, सगळे देवेंद्रने सांगितले होते. म्हणजे उद्धव साहेबांच्या बदनामीचा कट किती मोठा होता ते विचार करा. बरं, ह्या सगळ्यांवरती पुढे एक अजून कडी झाली की मग यामिनी जाधवांवरती अटकेची वगैरे कारवाई झाली. मग यामिनी जाधव वाया सुरत गुवाहाटीला गेल्या. आता यामिनी जाधव जर एवढ्या स्वाभिमानी होत्या आणि यामिनी जाधवांचे खरेच काही प्रश्न होते तर त्यांनी ते इथेच का बरं सांगितले नाही की बुवा मी आजारी होते वगैरे वगैरे आणि मला काय भेटले नाही, जे काही त्यांची कारण असतील ती का सांगितली नाही? कुणाला कारण सांगताय तुम्ही? कुणाला की मी आजारी होते आणि ते आले नाही भेटायला म्हणून मी दुखावली गेले? यामिनी जाधवजी, निष्ठा म्हणजे काय ते तुम्हाला कळतं का? तुम्हाला एक निष्ठेचं उदाहरण सांगते. यामिनीजी, पंकजा मुंडे यांचे वडील वारले. पंकजा मुंडेच्या वडिलांनी भाजप अक्षरशः महाराष्ट्रात उभी केली. माधव पॅटर्न त्यांचाच होता. पंकजा मुंडेच्या वडिलांनी इथे हे देवेंद्र फडणवीस त्या पंकजा मुंडेच्या वडिलांची बॅग सांभाळायचं काम करत होते. त्या पंकजा भरल्या ताटावरून मुंडे गेले. मुंडेंचं निधन झालं आणि त्यांच्या अंत्यविधीला अजिबात नरेंद्र मोदी आले नाही. मी परळीचे आहे, ते आले नाही. पण याचं भांडवल करत पंकजा मुंडेंनी पक्ष सोडला नाही. यामिनी जाधव निष्ठा काय असतात एकदा शिका, काय असतात त्या. कारण यामिनी जाधव हे समजून घ्या
की अरविंद भाई हे ते नाव आहे का अरविंद भाईंची मशाल इथं पेटली पाहिजे. अरविंद भाई हे ते नाव आहे की उद्धव साहेबांच्या एका फोनवर सहज राजीनामा देऊन बाहेर पडलेला माणूस आहे. यामिनीजी, अरविंद भाई म्हणजे निष्ठेचा विषय आहे. यामिनी जाधव, यशवंत जाधव हा चेष्टेचा विषय आहे. नाद करायचं नाही. आपण आधीच सांगितलंय, जो कुणी मातोश्रीवर बोलेल त्याचा चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल. राजे हो, त्या यामिनी जाधव तिकडे जाऊन काहीतरी कारण सांगतात. त्याच यामिनी जाधव 2 दिवसापूर्वी मटाला इंटरव्ह्यू देतात आणि महाराष्ट्र टाइम्सच्या इंटरव्ह्यू मध्ये त्या काय सांगतायत की आम्ही कशाला जावं म्हणे, आम्हाला तर उद्धव साहेबांनी जायला सांगितलं होतं. कोणतं कारण खरं बरं? किती कारण बदलली विचार करा. जे मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं तेच सांगते. काय की निनांद्याला 12 बुद्ध्या असतात. ज्याला नांदायचंच नाही ते 12 कारण सांगतं. काय पद्धतीने एका गद्दाराने कारण सांगितलं, काय पद्धतीने एका गद्दाराने स्वतःच्या गद्दारीचं समर्थन दिलं. असो, आम्हाला त्याच्यात पण आता जायचं नाही, कारण गद्दारी विरोधातली मशाल या मतदारसंघात पेटणार आहे. आम्हाला खात्री आहे. आम्ही फक्त वाट बघतोय की अरविंद भाईंचं लीड कितीचं असेल. आम्ही लीडची वाट बघतोय. बरं, या सगळ्यांच्या मध्ये अजून एक नाव आहे ज्याच्यावर बोलणं क्रमप्राप्त आहे. नाही तर त्याला असं वाटेल काय ताई मला का बरं सवतीच्या लेकरासारखं करायला लागलात, सगळ्यांचं नाव घेऊन गौरव केलात, और मैंने क्या किया था. नार्वेकर जी, भाई का, बाप का, बहन का, माँ का, अब्बा का, सबका बदला लेगा है. तर सबका चुन चुन के हिसाब लिया जाएगा. हा राहुल नार्वेकर. भाजपा कशी माणसं वापरून घेते आणि सोडून देते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे राहुल नार्वेकर आहे. भाजपने आतापर्यंत अनेकांना वापरून घेतलं. राजू शेट्टी असतील, सदाभाऊ खोत असतील, कितीतरी नावं सांगता येतील की ज्या ज्या लोकांना भाजपने वापरलं आणि नंतर कुठे अडगळीत पडली विचारलं सुद्धा नाही. आता भाजपने वापरलं ते राहुल नार्वेकरांना. शिवसेनेचा निकाल देण्यासाठी, शिवसेनेचं चिन्ह चोरण्यासाठी, शिवसेनेचा पक्ष गद्दारांच्या ताब्यात देण्यासाठी सगळ्या प्रकारच्या तडजोडी कुणी केल्या तर नार्वेकरने केल्या. कोणत्या अपेक्षेने केल्या होत्या तर नार्वेकरला आधी वाटलं राज्यसभा देतील, नंतर वाटलं राज्यसभा नाही तर लोकसभेचं तिकीट देतील. दादा बी गेला आणि दशम्या बी गेल्या. आता नार्वेकरनं काय करायचं तर आता नार्वेकर काय म्हणतात, अरुण गवळींची कन्या म्हणजे माझी पाठची बहीण आहे आणि तिला निवडून आणणं ही माझी जबाबदारी आहे. दादा, मला डॅडींच्या कन्येबद्दल काहीच बोलायचं नाही, त्यांचा माझा काहीच संबंध नाही. पण दादा, दुसऱ्याला निवडून आणायच्या गप्पा मारतायसा, तुम्हाला तिकीट मिळतंय का ती बघा की. तुमचं तिकीट मिळालं आणि कुठं दुसऱ्याची अगरबत्ती ओवाळायला निघालात तुम्ही. आधी तुम्ही काय आहात, तुमची हैसियत काय ते तरी बघा. तुम्हाला लोक काय समजतात ते तरी बघा. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा कमेंट काय असतात खाली वाचा म्हणजे कळेल आपली काय आहे ती कळेल जरा. राजे हो, या सगळ्या लोकांनी ज्यांनी उद्धव साहेबांच्या डोळ्यात पाणी आणलं त्यांना धडा शिकवण्यासाठी मशाल पेटवायची आहे आणि त्यांना धडा आम्हाला शिकवायचा आहे. आणि तो काय शिकवायचा आहे. राजे हो, 100 रुपयाची नोट हरवली तर जीव तळमळतो, जीव लागत नाही. हरवले रे पैसे, कष्टाचे होते, सकाळपासून मोडली नव्हती नोट, पडले बघा कुठे हरवले की. 100 रुपये हरवले तर एवढा जीव तळमळतो. अरे ज्याच्या बापजाद्यांनी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, जीवाचं रान केलं आणि एक अख्खा पक्ष उभा केला, तो अख्खा पक्ष जर कुणी चोरून नेत असेल आणि तरी सुद्धा उद्धव साहेब आक्रस्ताळेपणा केला नाही, ना आदरणीय वहिनींनी त्या मंत्रालयाच्या भिंती रंगवल्या, ना कुणाला शिव्या शाप दिला, शांतपणे त्या वर्षाच्या पायऱ्या उतरले शांतपणे. पण सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. 4 टप्प्यातलं मतदान सांगतंय की महाराष्ट्रात मजबूत हातांनी मशाल तगडी धरून ठेवलेली आहे, मशाल धडधडत आहे सगळीकडे आणि विजयाची तुतारी 4 जूनला वाजणार आहे. ती 4 जूनला विजयाची तुतारी वाजवण्यासाठी कुलाबा करा हो, टेक्निकल चेहरा प्रश्न सोडवणार नाही.
आणि ओरिजिनल मोदी कधी भेटणार नाही. त्यामुळे आपणा भाई अरविंद भाई, आपल्या घरचा माणूस अरविंद भाई म्हणत येणाऱ्या 20 तारखेला मी सारखं सांगते काय करायचे. 20 तारखेला 1 नंबर कपडे घालायचे. 1 नंबर 1 नंबर नवे कपडे घालायचे. आयटीत बाया हो माया हो, बहारीतली भारी साडी नेसायची. आयटीत झोक्कात बाहेर पडायचं. आयटीत मतदान केंद्रावर जायचं. दणक्यात मशालीचं बटन दाबायचं आणि यामिनी जाधवांच्या लोकांसमोर येऊन सांगायचं, ए मशालीला दिलं रे, मशालीला दिलं, मशाल पेटली पाहिजे. 20 तारखेला ती मशाल पेटूया. इथला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दादा हो, आज वेळ कमी पडला नाही तर कायदा सुव्यवस्थेवर बी आपण जरा थोडस हितगुजच केलं असतं. पण तरीही मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. मी फक्त या देशाचा कायदा वाचावा, हे संविधान वाचावं म्हणून ही लढाई लढते. तरी सुद्धा जर कुणाचा उपमर्द झाला असेल, कुणाच्या भावना तुमच्या दुखावणार नाहीत मला माहितीये, पण काही खबरे असतात. खबऱ्यांचं काय नसतंय, 30, 60, 90 हाफ बिर्याणी एवढाच विषय असते. पण असे काही 30, 60, 90 हाफ बिर्याणी वाले कुणी असतील तर त्यांची अजिबात माफी मागणार नाही. मला हेच बोलायचं होतं, असंच बोलायचं होतं, याच स्टाईल मध्ये बोलायचं होतं. 20 तारखेचा मशालीचं बटन लक्षात ठेवा एवढं अपील करते. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.